जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्ट गॅझेटियर ची अंमलबजावणी GR सहित पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला पाचवा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणजे केसेस मागवली. का रे बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस. कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठ्या समजूनच घ्या. आता आपण हल्ल्यासाठी आलोच नाहीये तिथे. निर्णय तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या. जर शेतात काम असते तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचं, बाकीच्या शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठ्यांची एक बी मागणी मागत व्हायची नाही म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या. करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा. यांनी आता बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसा विषयी. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभोला त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाणे होत. एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक GR काढला बघा. GR असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना काहीच सांगितलं होतं. मे 1 जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घ्या आमच्याकडून ऍडमिशन